नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेशो आणि प्रोपोर्शन याचा पार्ट 1 आपण बघितलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण रेशो आणि प्रोपोर्शनचा पार्ट 2 बघणार आहोत. तुम्हाला जर पूर्ण कोर्स हवा असेल तर तुम्ही एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करा, त्याच्यावर जाऊन तुम्ही तो पूर्ण कोर्स घेऊ शकता. ठीक आहे, पार्ट 2ला आपण सुरुवात करूया. काय आहे पहिला प्रश्न? रेशो ऑफ द अर्निंग्स ऑफ ए अँड बी इज 4:7. The earnings of A increase by 50% and those of B decrease by 25%. The new ratio of the earnings become 8:7. What are the A's earning? ठीक आहे, हा प्रश्न वाचल्या जेव्हा तुमची खूप तयारी असेल ना, तेव्हाच तुम्हाला कळून जाईल की हा प्रश्न काहीतरी गल्लत करतोय. काय गल्लत करतोय? नॉर्मल आपण काय केलं असतं, A:B किती आहे? 4:7 आहे. ए 50% वाढला म्हणजे 150% झाला, बी 25% कमी झाला म्हणजे 75% झाला. आता ह्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत, ह्या शिकवायची गरज नाही लागली पाहिजे. एवढे आपण 44 एक्झाम्पल आधीच्या लेक्चरला कोर्समध्ये प्रॉपरेशन प्रोपोर्शनचं बेसिक लेक्चर सगळं झालेलं आहे आपलं. ठीक आहे, मग आणि नवीन काय होणार? मग नवीन रेशो काय होणार? 15×60 हे काय येणार? 600. आणि हे किती येणार? 7×5 = 35, 7×7 = 49 आणि 3 = 52. इथंपर्यंत आला. तर ह्याला भाग कितीने जातो आहे? 25ने जातो आहे का? 25×2 = 50, 25×4 = 100, 25×2 = 50, 25×1 = 25, 3×8 = 24, 3×7 = 21. त्यांचा नंतरचा रेशो काय आला? 8:7. पण बघा ना, त्यांनी दिलं आपल्याला, हे द्यायची काही गरज होती का रे? द न्यू रेशो ऑफ देअर अर्निंग्स बिकम 8:7. म्हणजे त्यांनी आधीच दिलेलं आहे आणि आपल्याला ते द्यायची गरजसुद्धा नव्हती. ते काढू शकलो असतो आपण ह्याच्यावरून, बरोबर? कारण हे तेच आन्सर येणार आहे. तुमचा पगार किती जरी असला, अर्निंग किती जरी असलं, ₹1 कमवू दे किंवा 1,00,000 रुपये कमवू दे, त्यांचं जर अशा पद्धतीनं इन्क्रीमेंट डिक्रीमेंट झालं तर त्याचा आन्सर काय येणार आहे? 8:7. आणि आता त्यांनी आपल्याला काय प्रश्न विचारला आहे? व्हॉट आर द एज अर्निंग. आता मी काय बोललो तुम्हाला, एचं उत्पन्न कितीही असू शकतं. थोडक्यात हे गणित काय माहिती आहे का तुम्हाला? थोडक्यात हे गणित आहे की x + y = 8. तर मला x सांगा. हे असं गणित आहे. मग x 1 पण असू शकतो, 2 पण असू शकतो, 3 पण असू शकतो, 4 पण, 5 पण, 6 पण, 0 पण. कारण x जसा असेल त्याप्रमाणे आपण y चेंज करणार ना. त्यामुळं इथं एचं इन्कम आपल्याला काढता येत नाही. एचं इन्कम काही असू शकेल ह्याच्यात, त्याप्रमाणे आपण बी ॲडजस्ट करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे या ह्याच्यात काय डेटा इनॲडिक्वेट आहे. आपल्याला इथं काय हवं होतं माहीत आहे? व्हॉट आर एज अर्निंग्स इफ बीज अर्निंग इज दिस मच, असं काहीतरी हवं होतं आपल्याला. एचं उत्पन्न काय जर बीचं उत्पन्न एवढं असेल तर. हे ह्याचं खरं एक्सप्लेनेशन आहे. ओके, कळालं का तुम्हाला इथपर्यंत? हे अशा पद्धतीने हे एक्झाम्पल कळणं इथं इम्पॉर्टंट होतं की बाबा आपण कितीही आन्सर काढू शकतो. असं नाही की मी आत्ता RS अग्रवालचं एक्सप्लेनेशन बघत होतो ह्याच्यासाठी, तर तिथं दिलं आहे एक्स वगैरे पकडलं आहे आणि त्यांनी म्हटलं आपल्याला एक्सची किंमत काढता येत नाही म्हणून डेटा इनॲडिक्वेट आहे. तसं काही नाही आहे, गरजच लागत नाही तसलं एक्स वगैरे काही किंमत काढायची. आपल्याला एच्या खूप साऱ्या किमती भेटतात म्हणून हा डेटा ॲडिक्वेट आहे. ओके, नेक्स्ट. What least number must be subtracted from each of the numbers so that the remainders may be in proportional. Remainders may be in proportional. सांगा कुठला नंबर डिलीट करू शकतो आपण? आता एक तरी आपल्याला काय करायला लागेल, अशी संख्या निवडायला लागेल की सगळ्यांना एका प्रोपोर्शनमध्ये आणता येईल. ओके, प्रोपोर्शन म्हणजे काय असतं? मधल्या 2 संख्यांचा गुणाकार बरोबर शेवटच्या 2 संख्यांचा गुणाकार, हे प्रोपोर्शन असतं. ज्यावेळी 4 संख्या असतील ना आपल्याकडं, P, Q, R आणि S, ज्यावेळी आपल्याकडं अशा 4 संख्या असतील त्यावेळी आपल्याला काय करायचं असतं माहिती आहे? हे QR चा गुणाकार आणि हा PS चा गुणाकार इक्वेट असणे म्हणजे ते प्रोपोर्शनमध्ये असणे संख्या. आता तुम्ही इथं एक्स पकडून पण करू शकता, प्रत्येकाच्यातून x मायनस करा आणि हे गुणाकार वगैरे करून, म्हणजे कसं म्हणायचं आहे मला माहिती आहे का? कुठली संख्या वजा करायची आहे ना, मग ह्या 4 संख्या अशा लिहिल्या आपण आणि S - x, सॉरी. तर काय ह्यांचा गुणाकार म्हणजे काय येणार? P - x आणि हे ह्यांचा गुणाकार S - x बरोबर किती येणार? Q - x × R - x. असं काहीतरी आपण करू शकतो. ठीक आहे, पण हे मी त्या मताचं नाही आहे. मी तुम्हाला डायरेक्ट सांगेन की ऑप्शन घ्या आणि त्यानुसार करा. आता सगळ्यात पहिल्यांदा 0 घेऊनच आपण करू. सगळ्यात पहिल्यांदा पहिला ऑप्शन 0 घेऊन करू.
ठीक आहे. शून्य जर घेतलं तर ह्यात 14 हा असं राहणार. मग ॲटलिस्ट एक स्थानांचा गुणाकार करून बघा. 7 चोक 28 आहे, 4 दुनी 8 आहे, म्हणजे होऊ शकतं बरं का, शून्यानं होऊ शकतं. एक घेऊन करू. एक घेतलं तर इथं 3 येईल, इथं 1 येईल, इथं 6 येईल आणि इथं 3 येईल. सायंत्रिक 18 3 एके 3, म्हणजे हे एकसारखं येत नाही. हे कॅन्सल केलं. हे काय करतं कळते ना, फक्त अंदाज लावतो मी. अंदाज लावतो. आता 2 घेऊन बघू. 2 घेतलं तर 12, 15, 32 आणि 40. मग बघा 5 दुनी 10, बेशून्य शून्य, शून्य शून्य एक स्थानी येते, म्हणजे हे सुद्धा होऊ शकेल. 7 घेऊन बघू आपण. 7 घेतलं तर इथं काय येणार, 7 येणार, इथं 10 येणार, इथं 27 येणार आणि इथं 35 येणार. म्हणजे 7 शून्य 7 5 35. ह्यांच्या एक स्थानी 5 आणि 0 येते, त्यामुळे 7 सुद्धा येणार, 7 सुद्धा आपलं येणार नाही. कळालं. म्हणजे आपल्याला काय ट्राय करायचं आहे, 0 आणि 2 ट्राय करायचं आहे. मग 0 ट्राय केलं तर बघा 17 गुणिले 34 किती येतं बघा, 34 गुणिले 17, 17 चोक 68, 6 आले, 17 त्रिक 51 आणि 6 57, 578 आलं. आणि 42 गुणिले 14, 42 गुणिले 14 किती आलं, 14 दुनी 28, 2 14 चोक 56 आणि 2 58, 588 आलं. म्हणजे बघा 10चा फरक पडला, त्यामुळे ह्या संख्या प्रोपोर्शनमध्ये नाही आहेत. जर 0 वजा केलं तर 2 वजा करू आपण. 2 वजा केल्यावर संख्या येतात 12, 15, 32 आणि 40. आता बघा 12 चोक 48, 480 येते आणि हे बघा 15 दुनी 30, 15 त्रिक 45 आणि 3 48, म्हणजे इक्वेट होतं आहे. म्हणजे आपल्याला काय वजा करायला लागणार, त्याच्यातून 2 वजा करायला लागणार. नवीन प्रकारचं होतं एक्झाम्पल. ठीक आहे. ह्या RS अग्रवाल सिरीजमध्ये नवीन प्रकारचं होतं. ओके. पुढचं, इन अ मिक्सचर ऑफ 60 liters द रेशो ऑफ मिल्क अँड वॉटर इज 2:1. मिल्क अँड वॉटरचा रेशो काय सांगितलं आहे त्यांनी, 2:1 सांगितलं आहे. इफ दिस रेशो इज टू बी 1:2, जर ह्याला 1:2 करायचं असेल, देन द क्वांटिटी ऑफ वॉटर टू बी फर्दर ॲडेड. तर किती क्वांटिटी आपल्याला ॲड करावी लागेल, म्हणजे वॉटरची, जर आपल्याला 1:2 रेशो करायचा असेल तर. आपण ॲड काय केलं आहे, वॉटर ॲड केलं आहे, दुधासोबत काहीही छेडछाड केलेली नाही. सुरुवातीचं किती होतं, 60 होतं बरोबर. आता मग दुधासोबत छेडछाड केली नाही तर दुधाला सेम बनवायला लागेल. मग तर दूध 2:1 होतं आधी, तर नंतर काय पाहिजे, इथं पण 2 पाहिजे होतं ना. मग ह्याला 2 करायला काय करू, 2 मल्टिप्लाय करू का, 2:4 झालं की नाही. रेशोमध्ये काय फरक पडला का, मिनिंगमध्ये काहीही फरक पडला नाही. हे सगळं मी शिकवलेलं आहे. ठीक आहे. मिक्सचर असेल त्यावेळी ज्यासोबत छेडछाड करत नाही त्याला कॉन्स्टंट ठेवायचं. 2:4 काय, 1:2 काय. आता मला सांगा, आता बघा 2 राहिलं आणि आता वॉटर किती ॲड केलं आपण, 3 ॲड केलं. कळालं का, वॉटर आपण किती ॲड केलं, 3 ॲड केलं. आता 3 म्हणजे किती, ही 3 तर आपली भाषा झाली ना, रेशोची भाषा म्हणजे आपली भाषा झाली. आता 3 म्हणजे किती हे आपल्याला काढायचं आहे. मला सांगा 3 म्हणजे किती. आता मग इकडे बघा, आपल्याला 60 लिटर दिलं आहे आणि ते किती आहे, मिल्क अँड वॉटर 2:1 आहे. म्हणजे इथं काय येतं आहे, इथं 2 आणि 1 3, इथं आपलं 3 म्हणजे काय येतं आहे, 60 येतं आहे. म्हणजे आपल्या 3ला त्यांनी कितीची व्हॅल्यू केली आहे रे, 60ची. म्हणजे आपल्याला किती पाणी ॲड करायला लागेल, 60 लिटरच पाणी ॲड करावं लागेल. ट्रॅडिशनल मेथड बघायची आहे, कशी करायची. 60 लिटर आहे मिल्क आणि वॉटर, 2:1 आहे. 2 म्हणजे किती, 2 आणि 1 3, 20 राहिले, म्हणजे 20 दुनी 40 आणि हे परत हे 20. आता मी काय म्हणतोय, 60 लिटर पाणी ॲड करा, असं आपला आन्सर आलं आहे. त्याच्यात डायरेक्ट पडताळा करतो आपण. 60 आणि 20 80, 40 40, 40 80, म्हणजेच 1:2 आलं का. त्यांनी जे आपल्याला सांगितलेलं 1:2 आणायचं आहे, किती ॲड करायला लागलं आपल्याला, 40 ॲड करायला लागलं. हे तर मी पडताळा करून केलं आहे ना, तुम्हाला ते इक्वेशन करून करायला लागलं असं ट्रॅडिशनल मेथडने, की x लिटर ॲड केलं. ठीक आहे, x लिटर ॲड केलं त्यानंतर आपल्याला एवढं आलं, हे असं तेव्हा करायला लागलं असतं आपल्याला. ओके. त्यामुळे त्यापेक्षा ही आपली मेथड सोपी आहे नेहमीची, जी आपण आधीपासून वापरत आलो आहे. फोर्थ प्रोपोर्शनल हे आता मगाशी सांगितले, 15 8 20 करायचं आणि 24 5 20, 24 आन्सर आलं याचं. द मीन प्रोपोर्शनल बिटवीन, 3च संख्या असतील तर काय असतं माहीत आहे, ABC 3च संख्या असतील ना, तर AC बरोबर मधल्याचा वर्ग करायचा असतो. AC बरोबर Bचा वर्ग, म्हणजे B गुणिले B, असं त्याचा मिनिंग घ्यायचा असतो. तर 234 आणि 104 आहे, ह्याचं मीन प्रोपोर्शनल काढायचं आहे. 234 आणि 104, ह्याच्यात पण आहेत. हे काय, ह्याचा आता वर्गमूळ तुम्हाला येणार आहे का, नाही येणार तसं वर्गमूळ, येईल पण ह्याचा गुणाकार करायला लागणार. त्यापेक्षा ना ह्याच्या फोड करा. ह्याच्या फोड कशा करणार, आता ह्याला 13 8 4 दर्शने भाग जातो आहे. ठीक आहे, म्हणजे 13 गुणिले 8 बरोबर, आणि ह्याला पण 13 भाग जायलाच पाहिजे, त्याशिवाय ह्याचं गणित बनत नाही. 13 किंवा 8 भाग जायला पाहिजे ह्याला. मग 13 1 13, 10 उरले, 13 8 4 दर्शे, म्हणजे 13 गुणिले 18 राहिले इथे. कळालं इथपर्यंत.
आता ह्याला आपण कसं लिहू शकतोय, 4 गुणिले 2 आणि हे 13 आहे असं ठेवलं. ह्याला कसं लिहू शकतोय माहिती आहे आपण, 9 गुणिले 2 गुणिले 13. तर वर्गमूळ पाहिजे. 2 13च्या जागी 1 13 घेतलं, 2 2च्या जागी 1 2 घेतलं, 4चं वर्गमूळ 2 घेतलं, 9चं वर्गमूळ 3 घेतलं. बेदुनी 4 त्रिकोण 12, 13 गुणिले 12, 12 त्रिक 36, 12 1 12 आणि 3 15, 156. 156 हे आपलं काय आन्सर असणार आहे, आन्सर असणार आहे. असते का, हे माझ्या कॅल्क्युलेशन मेथड आहे. ज्याला समजत नाही त्यांनी सिम्पल करा. 234 गुणिले हे जे येईल ना त्याचं वर्गमूळ म्हणजे हे याचा आन्सर असणार आहे. ही माझी मेथड झाली कॅल्क्युलेशन करायची. ते असलं करण्यापेक्षा मी ह्याला फॅक्टर पाडले. वर्गमूळ म्हणजे काय असतं, 2 2 गुणाकार असतात ना, मग ते 2 2च्या जागी 1 1 घेतला मी आणि तो वर्गमूळ निघून आपण त्याचा आन्सर काढला. पुढचं एक्झाम्पल हे परत सेम आलं, ते पुढचं एक्झाम्पल सेम आहे. त्यानंतर थर्ड प्रोपोर्शनल फक्त हे ह्याच्या भाषेत दिलं आहे, काहीसुद्धा वेगळं नाही. तुम्हाला अल्जेब्रिक इक्वेशन येत असतील तर ते पण तुम्हाला येणार आहे. द रेशो ऑफ थर्ड प्रोपोर्शनल टू 12 and 30 अँड द मीन प्रोपोर्शनल बिटवीन 9 and 25 इज. आता 12 and 30चं थर्ड प्रोपोर्शनल काढायचं आहे, म्हणजे 12 30 आणि क्वेश्चन मार्क. ह्याचं थर्ड प्रोपोर्शनल काय येणार, 300चा वर्ग 900 भागिले 12 किती येते, 12 7 84, 6 आणि 12 5 60. ह्याचं काय आलं, 75 आलं थर्ड प्रोपोर्शनल. आणि काय म्हटलं, मीन प्रोपोर्शनल बिटवीन 9 आणि 25. 9 आणि 25चं मीन प्रोपोर्शनल काय, ह्याचं वर्गमूळ 3, ह्याचं वर्गमूळ 5, 5 त्रिक 15. ह्यांचा रेशो काय आला, 15 1 15, 15 5 75, 5 1, 5 1 ह्यांचा काय झाला, रेशो झाला. आहे का ऑप्शन आहे. पुढचा, इन द रेशो विच इज इक्वल टू 3:4 if the antecedent is 12 and then the consequent is. जर 3:4 मध्ये पहिली संख्या 12 आहे, म्हणजे हे एवढं सगळं आपण रामायण घडल्यानंतर ते आपल्याला साधा प्रश्न विचारतंय. ठीक आहे की बाबा हे 12 आहे, तर पुढचं काय असणार, अँटीसेडंट म्हणजे पहिली संख्या 12 आहे तर दुसरी काय, तर हे काय 3 चौक 12, तर इकडे पण गुणिले चौक करा, 4 चौक 16. आहे का ऑप्शन 16 आहे, कळतंय का. पुढे, द प्राइजेस ऑफ स्कूटर अँड टी व्ही आर इन द रेशो 7:5. स्कूटर अँड टी व्ही 7:5. इफ द स्कूटर कॉस्ट 8,000, किती व्यवस्थित लिहितोय बघा, स्कूटरच्या खाली स्कूटर लिहायचं. स्कूटर कॉस्ट 8,000 मोर दॅन द टी व्ही, सॉरी स्कूटर कॉस्ट 8,000 मोर दॅन द टी व्ही, म्हणजे 8,000 जास्त आहे असं म्हटले, 8,000 जास्त आहे. मला सांगा आपल्या भाषेत कितीने जास्त आहे स्कूटर, 2 जास्त आहे ना, म्हणजे आपल्या 2ला ते काय म्हणतात, 8,000 म्हणतात. काय विचारलंय, देन द प्राइस ऑफ द टी व्ही, मग आपल्या एकला किती येणार, 4,000. पण टी व्हीची प्राईस काय आहे, 5 आहे. आपल्या एकला 4,000 असेल तर आपल्या 5ला 5 20,000. समजतंय का, 5 20,000. कळालं इथपर्यंत. जवळजवळ सगळेच एक्झाम्पल आपण घेतोय असं मला वाटायला लागले. ठीक आहे. पुढे, an amount of ₹735 was divided between A, B, C. If each of them had received ₹25 less, their shares would have been in the ratio 1:3:2. हा अशा टाईपचा एक प्रश्न कुठल्या तरी MPSCच्या 2010 पासूनच्या जे मी पुस्तक लिहिले ना त्याच्यात मला असं आठवतंय की असा प्रश्न एकदा आलेला आहे, एकदा का दोनदा आलेला आहे की बाबा जर त्यांना कमी पैसे मिळाले असते तर शेअर त्यांचा असा असला असता. ठीक आहे. आता मला सांगा 735 रुपये मिळालेत, 735 रुपये मिळालेत. किती जण आहेत आपल्याकडं, ABC 3 जण आहेत, तिघांना 25 कमी मिळाले, म्हणजे एकूण 75 रुपये कमी मिळाले. म्हणजे वाटणी कितीची झाली रे, 735 वजा 75 रुपये एवढीचीच वाटली झाली. 5तून 5 गेले 0, 13तून 7 गेले 6, हातचा आला 1, 7तून 1 गेले 6, 660 रुपयाची वाटणी झाली. कितीमध्ये झाली रे, एकास 3 2मध्ये झाली. आता मला सांगा 3 आणि 2 5 आणि 1 6, आपलं 6 म्हणजे त्यांचं 660 आहे, तर आपलं 1 म्हणजे त्यांचं 110 झालं. विचारलंय काय, द मनी रिसिव्ड बाय सी वॉज, सीला किती रुपये मिळाले. आता 1 म्हणजे 110 आहे, तर 2 म्हणजे 220. आहे का ऑप्शन 220. ओके. ठीक आहे, हे 220 आलं. पण आपण काय केलं तर आधी प्रत्येकाच्यातून 25 काढून घेतलेले आपण, बरोबर. ते त्यांना द्यायला पाहिजेत ना. त्यांनी काय म्हटलं, हे वाटलेत त्यांना, पण जर 25 कमी दिले असते तर त्यांच्याकडचा रेशो असा झाला असता. मग रेशोनुसार 220 रुपये मिळाले, पण 25 जे आधीच काढून घेतले आपण गणित सॉल्व्ह करायला
ते 25 दे ना परत त्याला. हे किती येणार 245 245. समजतंय का? प्रश्न पहा. An amount of 2430 is divided among A, B, C such that if their shares be reduced by 5, 10 and 15 respectively, the remainder shall be in the ratio 3:4:5. Then B's share was. ठीक आहे. टोटल किती रुपये कमी केले? सेम एक्झाम्पल आहे, पूर्ण सोडवणार नाही मी. 15, 10, 25 आणि 5 30. 30 रुपये कमी केले म्हणजे 2430 30 गेले, 2400 रुपये राहिले. 2400 कितीमध्ये वाटले गेले? 3, 4, 5 मध्ये वाटले गेले आणि त्याप्रमाणे बीचा शेअर काढायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. बीचे परत ते 10 रुपये टाकायला विसरू नका त्याच्यामध्ये. कळतंय का? पहा पुढचं एक्झाम्पल. द रेशो बिटवीन द 2 नंबर्स इज 3:4. 2 नंबरचा रेशो किती आहे? 3:4 आहे. त्यांचं एलसीएम किती आहे? 180. एलसीएम कसं काढायचं बघा. एक संख्या असायची, दुसरी संख्या असायची. मला हे नॉर्मल मेथडनं सोडवता येतं आहे, एक्स वगैरे पकडून. पण मी तुम्हाला एवढं एलसीएमचं लेक्चर झालं आहे आपलं ह्याच्यावर, यूट्यूबवर आहे ते जाऊन बघा तुम्ही, इथं तुम्हाला दिसेल पण ते. ठीक आहे. तर त्याच्यात कसं करायचो आपण? आपल्याकडं काहीतरी असे खूप सारे कॉमन फॅक्टर असायचे. 5 असायचा, इथं 5 असायचा, इथं 3 असायचा, इथं 4 असायचा. आपण काय करायचो? एलसीएम कसं काढायचो बघा. एलसीएम बरोबर कॉमन एकदा घेतलं, परत 3 घेतलं, परत 4 घेतलं आणि हाताचं एलसीएम काढायचो. फॉर एक्झाम्पल, हे गणित वेगळं आहे आपल्या इकडं. फॉर एक्झाम्पल असं घेतलं आणि हाताचं आपण एलसीएम लिहायचो. पण त्या 2 संख्यांचा रेशो काय यायचं रे? 5 5 कॅन्सल जाऊन 3 4 यायचं की नाही रेशो, की जसं हे एक्झाम्पल आहे आपलं. कळतंय? मग सेम 5 5 4 जाऊन जर एक रेशो येत असेल तर काय करतो इथं? आता टोटल एलसीएम किती झाला? 5 3 15 चोक 60 झाला इथे आपला. मग 60 जर झाला आणि मी ह्याला जर 4 त्रिकोण 12नं डिवाईड केलं तर हे किती येतं आहे? 5 येतं आहे. म्हणजे आपल्याला जे कॉमन मल्टिपल आहे तो किती भेटला? कॉमन जो फॅक्टर आहे तो किती भेटला? 5. मग आपल्याला पहिली संख्या काढायची असेल तर आपण काय करणार? पहिल्या संख्येच्या रेशोला गुणायचं. दुसरी संख्या काढायची असेल तर दुसऱ्याला गुणायचं. म्हणजे 5 3 15 5 चोक 20. त्या 2 संख्या भेटल्या की नाही आपल्याला. सेम तसंच इथं करूया आपण आता. सेम तसंच करूया. त्यांनी काय म्हटलं आहे? एलसीएम किती आहे? 180 आहे. मग मी काय म्हणतो तुम्हाला, ह्या 180ला हे जे आहेत आपले अनकॉमन फॅक्टर्स आहेत ते, ठीक आहे, त्यांना जर मी भागलं तर मला भेटणार काय? कॉमन फॅक्टर भेटतील. म्हणजे 15 काही तर त्या 2 संख्यांमध्ये कॉमन आहे. मग 15 जर कॉमन असेल आणि 2 संख्यांचा रेशो जर 3 4 असेल तर पहिली संख्या किती रे? 15 त्रिक 45. दुसरी संख्या किती रे? 15 चोक 60. त्यांनी विचारलं काय आपल्याला? द फर्स्ट नंबर इज 15 त्रिक 45. कळलं का? ह्या अशा कन्सेप्ट शिकले की मग हे सोपं पडतं. मग फॉर्म्युला लागत नाही, मग काय लक्षात ठेवायला लागत नाही. पुढचं एक्झाम्पल. अँड अलॉय इज कंटेन कॉपर अँड झिंक इन द रेशो. कॉपर अँड झिंक, फक्त गणितात अशी नावं चेंज होतात, सगळ्या गोष्टी सेम असतात. 9 4. द झिंक रिक्वायर्ड टू बी मेल्टेड विथ 24 kg ऑफ कॉपर. 24 kg कॉपरमध्ये झिंक टाकायचं आहे. म्हणजे आपल्या 9ला 24 आहे तर आपल्या 4ला किती? प्रश्न आहे सरळ सरळ. 3 त्रिक 9, 3 8 ते 24. 8 चौक 32/3. 32/3 म्हणजेच काय? 10.2/3. 10 त्रिक 30 दोन्ही 32/3. 10.2/3. कळतंय का? समजतंय का सगळ्यांना? हे सोपे पण मध्ये मध्ये आहेत, फक्त त्यांनी नावं बदलून गणितांना जरा असं शाब्दिक बनवलेलं आहे. बाकी सगळं आपल्यासाठी सेम आहे. 60 kg of an alloy A is mixed with 100 kg of alloy B. If alloy A has lead and tin in the ratio 3:2. आता हे 60 kgचा alloy एक आहे आणि 100 kgचा alloy B आहे. If alloy A has lead and tin in the ratio 3:2. Okay. Alloy B has tin and copper in the ratio 1:4. Then the amount of tin in the new alloy is. हे सगळं मिक्स केलं आपण. आता एवढं काही अवघड नाही, के जीमध्येच काढायचं आहे. 3 आणि 2 5 आहे. 5 म्हणजे 60, म्हणजे 1 म्हणजे 12. मग हे किती झालं? 12 त्रिक 36, 12 दोन्ही 24. इथपर्यंत बाळांनो समजतंय ना? हे जर समजत नसेल तर प्लीज सांगा, ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवू आपण. की 3 आणि 2 5, आपलं 5 म्हणजे त्यांचं 60 आहे, आपलं 1 म्हणजे त्यांचं 12 आहे. 1 म्हणजे 12 आहे तर 3 म्हणजे 36, 1 म्हणजे 12 आहे तर 2 म्हणजे 24. 3 आणि कॉपर काय? 4 आणि 1 5. आपलं 5 म्हणजे 20 आहे तर आपलं 1 म्हणजे 20 येणार आणि आपलं 4 म्हणजे 80 येणार. नवीन ह्याच्यात 3 किती आहे विचारले. ह्याच्यात 3 किती आहे रे? 24. ह्याच्यात 3 किती आहे? 20. नवीन ह्याच्यात किती आहे? 24 + 20 म्हणजे किती झालं रे? 44.
एवढे सोपे सोपे गणित आहेत आणि आर एस अग्रवालला आपण डोक्यावर चढवतो. हे लेक्चर पूर्ण पाहण्यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करा. तिथे तुम्हाला मॅथ्स, रिझनिंग तसेच संपूर्ण सीसॅट हे 2 कोर्स दिसतील. ते तुम्ही जॉईन करू शकता. तुमची गणिताची भीती ही नक्की जाईल हे मी खात्रीने तुम्हाला सांगू शकतो. तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत, माझी विदाऊट फॉर्म्युला मेथड हे आवडत असेल तर हे लेक्चर तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. धन्यवाद.